नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज दिनांक 25 ऑगस्ट 2024 वार रविवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे. आज आपल्याला फळांच्या दरामध्ये काय बदल झालेला आहे का हे आपण पाहणार आहोत. पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील. तर चला तर पाहू की आज लिंबांच्या दरामध्ये आपल्याला काय बदल झालेला पाहायला मिळते का. आज आपल्याला सुटकांसाठी मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवकही आपल्याला चांगले, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर दर जे आहेत आपल्याला कमीत कमी 10 रुपये ते जास्ती असतं 12 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते. क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला स्वीट कॉन्ससाठी दर जे आहेत आपल्याला उतरलेले पाहायला मिळतात. अननसची क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर लहान साईजमध्ये आपल्याला अननससाठी कमीत कमी 700 रुपये डझनपासून ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये आपल्याला 1000 रुपये डझनपर्यंत आपल्याला अननससाठी दर पाहायला मिळते. आवक ही मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहेत आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. पपईची क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर दर जे आहेत आपल्याला आज पपईसाठी कमी झालेले पाहायला मिळतात. तर क्वालिटी पाहू शकता. एक नंबर टॉप क्वालिटीच्या पपईसाठी 25 ते 32 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहेत आपल्याला कमीत कमी 15 ते 20 रुपये किलोपासून आपल्याला हलक्या क्वालिटीच्या पपईसाठी दर पाहायला मिळते. तर पपईच्या दरामध्ये आपल्याला घसरण आज पाहायला मिळते. आवळ्याची क्वालिटी पाहू शकता. तर क्वालिटीनुसार दर जे आहेत आपल्याला आवळ्यासाठी कमीत कमी 15 रुपये किलोपासून ते जास्ती असतं 25 रुपये किलोपर्यंत आपल्याला एक नंबर टॉप क्वालिटीच्या आवळ्यासाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही आपल्याला आवळ्यासाठी मोठी झालेली पाहायला मिळते. ड्रॅगन फ्रूटची क्वालिटी पाहू शकता. तर लाल कलरमध्ये आपल्याला ड्रॅगन फ्रूटसाठी कमीत कमी चांगल्या क्वालिटीमध्ये 60 ते 100 रुपयापर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः आपल्याला 30 रुपये किलोपासून आपल्याला ड्रॅगन फ्रूटसाठी दर पाहायला मिळतात. व्हाईट ड्रॅगनची क्वालिटी पाहू शकता. तर लहान साईजमध्ये आपल्याला व्हाईट ड्रॅगन पाहायला मिळते. तर एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 ते 60 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला व्हाईट ड्रॅगनसाठी दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः आपल्याला 20 रुपये किलोपासून ड्रॅगनसाठी दर पाहायला मिळते. तर व्हाईट ड्रॅगनसाठी दर जे आहेत आपल्याला भरपूर प्रमाणात कमी असलेले पाहायला मिळतात. चिक्कूची क्वालिटी पाहू शकतात. तर त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. तर चिक्कूसाठी दर जे आहेत आपल्याला कमीत कमी 15 रुपये किलोपासून ते जास्ती असते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये आपल्याला 40 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते. 30 रुपये. संत्रीची क्वालिटी पाहू शकता. तर मीडियम क्वालिटीमध्ये आपल्याला संत्रीसाठी साधारणतः एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 60 ते 65 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपये किलोपासून आपल्याला संत्र्यांसाठी दर पाहायला मिळते. लहान साईजमध्ये त्याचबरोबर मोठ्या साईजमध्ये आपल्याला संत्र्यांसाठी दर जे आहे ते आपल्याला 15 रुपयेपासून ते जास्ती असं 65 रुपये किलोपर्यंत आपल्याला संत्र्यांसाठी दर पाहायला मिळते. मोसंबीची क्वालिटी पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला मोसंबी पाहायला मिळते. तर दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 15 रुपये किलोपासून लहान साईजमध्ये आपल्याला दर पाहायला मिळते. तर एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये आपल्याला मोसंबीसाठी जास्ती असतं 40 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते. तर आवक ही आपल्याला भरपूर आहे. त्याचबरोबर दरामध्ये स्थिरता बरेच दिवसापासून पाहायला मिळते. सीताफळाची क्वालिटी पाहू शकता. तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या सीताफळासाठी आपल्याला दर जे आहे ते आपल्याला 100 रुपये ते जास्ती असतं 125 रुपये किलोपर्यंत आपल्याला एक नंबर टॉप क्वालिटीच्या सीताफळासाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आपल्याला गावरान सीताफळ पाहायला मिळते. तर साधारणतः दर जे आहेत आपल्याला 100 ते 125 रुपयापर्यंत आपल्याला एक नंबर टॉप क्वालिटीसाठी दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला लहान साईजमध्ये 25 ते 30 रुपये किलोपासून आपल्याला सीताफळासाठी दर पाहायला मिळतात. डाळिंबची क्वालिटी पाहू शकता. तर त्याचबरोबर डाळिंबाच्या दरामध्ये आपल्याला वारंवार तेजी पाहायला मिळते. तर आज डाळिंबाच्या दर जे आहेत आपल्याला उच्चांकी दर पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार दर जे आहेत आपल्याला 130 रुपयापासून तर एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये आपल्याला जास्ती असं 400 रुपये किलोपर्यंत आपल्याला डाळिंबाचे दर आज गेलेले पाहायला मिळतात. तर क्वालिटी पाहू शकतो. त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर दरामध्ये तेजी आज मोठ्या प्रमाणावरती डाळिंबासाठी झालेली पाहायला मिळते. पिंक तैवान क्वालिटीचा आपल्याला पेरू एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 50 ते 60 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतो. तर हलक्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर मिडियम मोठ्या साईजमध्ये आपल्याला
साधारणतः दर जे आहे ते 25 ते 30 रुपये किलोपासून आपल्याला पिंक तायवानच्या पेरूसाठी दर पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवकही आपल्याला मोठ्यापणावरती वाढल्यामुळे दरामध्ये आपल्याला मोठी घसरण 4 ते 5 दिवसापासून झालेली पाहायला मिळते. कलिंगडची क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवकही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर दर जे आहेत आपल्याला कलिंगडसाठी कमीत कमी 5 रुपये किलोपासून 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये आपल्याला 10 रुपये किलोपर्यंत आपल्याला कलिंगडासाठी दर पाहायला मिळते. तर दर जे आहेत आपल्याला कलिंगडासाठी बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात. आज आपल्याला लिंबांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उच्चांकी दर पाहायला मिळतात. तर पावसाळ्याचे दिवस आहेत, त्याचबरोबर मागणी आपल्याला मार्केटमध्ये लिंबांसाठी मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला लिंबांसाठी दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 70 ते 75 रुपयापर्यंत 1 नंबर टॉप क्वालिटीच्या लिंबांसाठी दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः आपल्याला 30 ते 40 रुपये किलोपासून आपल्याला दर पाहायला मिळते. तर लिंबांचे दर जे आहे ते आपल्याला मोठ्या प्रमाणावरती वाढलेले पाहायला मिळतात. मार्केटमध्ये आवक लिंबांची कमी पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये आज उच्चांकी दर जे आहे ते लिंबांसाठी झालेला पाहायला मिळतो.